पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याच्या साप्ताहिक बैठकीत आज मोठा गोंधळ पाहायला मिळाला। या बैठकीसाठी स्वतः कारखान्याचे चेअरमन वैभव नायकवडी उपस्थित होते। बैठकीदरम्यान सभासदांनी विविध प्रश्न उपस्थित करत जोरदार घोषणाबाजी केली। त्यावेळी प्रथम नियमित बैठक पूर्ण करू आणि त्यानंतर प्रत्येक शंकेवर सविस्तर चर्चा करू, असे आवाहन चेअरमन वैभव नायकवडी यांनी सभासदांना केले। मात्र उपस्थित काही सभासदांनी त्यांचे म्हणणे ऐकून न घेताच गोंधळ सुरूच ठेवला। वातावरण अधिकच तापल्याने बैठकीत तणाव निर्माण झाला। अखेर वाढता गोंधळ पाहता चेअरमन वैभव नायकवडी यांनी तेथून निघून जाणे पसंत केले। या संपूर्ण घटनेनंतर माध्यमांशी बोलताना चेअरमन वैभव नायकवडी यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत जाणीवपूर्वक गोंधळ घालण्यात आला, असा आरोप केला आहे। या घटनेमुळे कारखाना परिसरात वातावरण चांगलेच गरम झाले होते। यावेळी आपली भूमिका मांडताना चेअरमन वैभव नायकवडी म्हणाले, पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याची आज सकाळी 10 वाजता संचालक मंडळाची मीटिंग होती। त्या मीटिंगला मी हजर राहिलो आणि तिथल्या कामकाजामध्ये भाग घेतला। हे करत असताना मध्येच त्या ठिकाणी उपस्थित असणारे आंदोलक आणि त्याशिवाय इतरही जी मंडळी होती ज्यांचा कारखान्याशी काही संबंध पण नव्हता, अशी पण काही लोक त्या ठिकाणी होते आणि मीटिंगमध्ये गोंधळ घालायचं काम त्यांनी केलं। अजेंड्याप्रमाणे 1 विषय 2 विषय 3 विषय ह्याप्रमाणे आपण कामकाज करूया असं मी त्यांना सांगत होतो। मात्र त्यांनी फक्त गोंधळ घालायचं काम तिथं केलं आणि प्रश्न उत्तर घेऊया म्हटले। मी त्यांना हे सांगितलं की प्रश्नोत्तर जरूर घेऊया, पण अजेंड्यावरचे विषय संपूया आणि आयत्या वेळच्या विषयामध्ये सर्व प्रश्नांच्या सर्व शंकांचं निरसन करू आणि चर्चा करू। मात्र आजची मीटिंग ही जी आहे त्यामध्ये गोंधळ घालायचा काही मंडळींनी जाणीवपूर्वक प्रयत्न केला। खरं अखेरीचे दिवस यायला लागल्यात, त्यामुळं कारखान्याचं तोडणी वाहतूक यंत्रणा तिचं कामकाज करणं, मशिनरीचं प्लांट मशिनरीचं ओव्हरऑइलिंग करणं, या गोष्टी सीझन सुरू करण्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वाच्या आणि त्यासाठी त्या संचालक मंडळाच्या मीटिंगला मी हजर राहिलो होतो। मात्र त्या ठिकाणची ही परिस्थिती वेगळीच होती। आंदोलक त्याचबरोबर इतर मंडळींनी संपूर्ण कारखान्याचं गेस्ट हाऊसचा हॉल आणि बाहेर सुद्धा इतस्तत होते। त्यातले बरेचसे लोक नवीन चेहऱ्याचे होते की ज्यांचा काही इथं कारखान्याशी संबंध पण नव्हता, असे पण बरेचसे त्यामध्ये होते। पण एकूण हे पद्मभूषण नागनाथ अण्णा नायकवडी आणि हुतात्मा किसन अहिर यांचं एक जिवंत स्मारक आहे आणि हे कामकाज चांगल्या पद्धतीनं कारखाना चालला पाहिजे या दृष्टिकोनातून मी काही सूचना करायचा पण प्रयत्न केला, पण त्या सुद्धा सूचना ह्या जाणीवपूर्वक ऐकल्या नाहीत। खरं आज ह्या कामकाजाच्या दृष्टिकोनातून पोलीस खात्याची पण काही स्टाफ त्या ठिकाणी हजर होता की या ठिकाणी शांततेत मीटिंग व्हावी म्हणून, पण त्या पोलिसांना सुद्धा मीटिंग हॉलमधनं त्यांच्यावरती दंडुकशाही करून त्यांना दमदाटी करून पोलिसांना बाहेर काढलं। ही गोष्ट 100% चुकीची आहे। मात्र ह्या पद्धतीनं जर कामकाज करायचं म्हटलं तर शिक्षण आणि उद्योग समूह अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही, म्हणून मी त्यांना सूचना करत होतो। एवढंच नव्हे तर बँकेच्या कामकाजावर सुद्धा याचा परिणाम झालाय, हे सुद्धा मी सांगायचा प्रयत्न करत होतो, पण ते ऐकलं जात नव्हतं।